महाराष्ट्राचे माजी लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील संशयास्पद मृत्यूचे वादळ अद्यापही शमत नाही. याला बरेच कारणीभूत असतील आणि संशयाला बऱ्यापैकी जागा आहे. यात निर्माण झालेले अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी काही मोजके प्रश्न असे आहेत. ऐनवेळी बदललेला पायलट, मुद्दा एक. मुद्दा दुसरा, विमान दुर्घटना झाली त्यावेळेस प्रशासनाकडून सांगितलेलं कारण म्हणजे खराब हवामान. पण जर खराब हवामान असेल तर जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे त्यामध्ये तर असं कोणताच कारण स्पष्ट होत नाही, तथ्य स्पष्ट होत नाही की जे खराब हवामानामुळे झालं असेल. कारण सीसीटीव्ही फुटेज अत्यंत क्लिअर क्रिस्टल आहे. प्रश्न क्रमांक 3, एवढी महत्वाची व्यक्ती असताना, उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या सुरक्षेविषयी असलेली हलगर्जी. मुद्दा क्रमांक 4, त्या विमानात त्यांचे स्वीय सहाय्यक का नव्हते. त्याचबरोबर अजितदादा ज्या वेळेस देवगिरी बंगल्यावरून निघाले त्यावेळेसचे सीसीटीव्ही फुटेज, तसेच मुंबई विमानतळावर आल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज हे अद्यापही जाहीर झालेले नाहीत किंवा ते सापडतच नाहीत. त्यामुळं या सर्व संशयास्पद गोष्टींची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि सत्य काय आहे ते बाहेर यावं. धन्यवाद.